ख्याल रखो अपना और आराम से जाओ। पक्का पक्का, कभी आओ पुणे में। और आपके पास नंबर है मेरा, नीचे पहुंच के मैसेज करना मुझे। चलेगा चलेगा। मैंने बोल दिया उनको कि एयर प्रेशर डाउन कर दिया, अगर सपोज गाड़ी कहीं स्टक होती है थोड़ा एयर प्रेशर डाउन कर लेना। पुनीत सरांनी आम्हाला बेसिक टिप्स सांगितल्या गाडीच्या। चारी चाकाची हवा आम्ही कमी केली होती आणि पुढे निघालो होतो। अराउंड 1 किलोमीटर खाली उतरल्यानंतर पुढे एक गाडी अडकली होती। आमचे 20-25 मिनिटं इथेच पाया गेले होते, कारण की गाडी ही पुढे मूव्ह होतच नव्हती। बाय बाय। 7वी वेळ अडकायची चाचांची। हर्षल भाऊजी चाललेला आहेत परत। हर्षला म्हणा त्याच्यात गाडीत बसणं नको माझं बाबा। तो जायचा खाली। माणूस आपल्या गाडीत आयुष्यभर नाव काढेन। पुण्य जाऊ दे आपल्या हातून त्याच्यात अडकलो। आरोले की वजह से, आरोले की वजह से। याव 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 याव। आम्ही गाडीचा स्नो मोड हा ॲक्टिव्ह केला होता आणि गाडी अजिबात स्पीडमध्ये नव्हती। ब्रेक पण आम्ही खूप कमी प्रेस करत होतो आणि खूप स्लो मोशनमध्ये गाडी पुढे कंटिन्यू करत होतो। मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज की आमची गाडी ही थारॉक्स आहे आणि ती 4x4 नाही आहे, बट तरी पण गाडीचा परफॉर्मन्स हा बेस्ट होता। आमची गाडी कुठेही स्किड झाली नाही, कुठेही अडकली नाही। चाचाची गाडी परत अडकली। 9 वेळा गाडी तिथे अडकली होती, पण गाडीचा ड्रायव्हर अजिबात ऐकत नव्हता, गाडी साईडला घेत नव्हता, कारण की त्याला माहिती होतं त्याच्या मागे आमची गाडी होती आणि तो अडकले की आम्ही त्याला वारंवार हेल्प करत होतो। गाडीमध्ये वेट असल्यामुळे, बॅग्सचं वेट, आमचं वेट असल्यामुळे आणि गाडीच्या चाकांची हवा कमी असल्यामुळे आमची गाडी कुठेही स्किड झाली नाही। फायनली आम्ही मनाली सिटीमध्ये आलो। फॉर्च्युनर, इनोवासारख्या गाड्या आणि बाकीच्या गाड्या इथे अडकून पडल्या होत्या आणि बाकीच्या 4x4 जिमी कार वगैरे ह्या तर चालूच होत्या। गाडी 4x4 असून उपयोग नाही, गाडीचा ड्रायव्हर पण तेवढा प्रो ड्रायव्हर असला पाहिजे। आणि फायनली मनाली सिटीचा हा लास्ट स्टे आहे। नेक्स्ट मॉर्निंग आम्ही मनाली सोडली।